कथा खऱ्या प्रेमाची भाग 2. तू माझ्या मुलीशी लग्न करशील का? विभाताई खूप प्रेमाने विचारत होत्या. आज पहिल्यांदा जान्हवीशी कुणीतरी इतक्या प्रेमाने तिचं मत विचारलं होतं. अन्यथा त्या घरात तिचं मत कवडीमोल होतं. जर विभाताई इतक्या चांगल्या आहेत तर त्यांचा मुलगाही चांगलाच असेल असा विचार जान्हवीने केला. तसंही मामाने तिला आधीच सांगितलं होतं की तिला होकार द्यायचा आहे. त्यामुळे तिने विभाताईकडे पाहत मानेनेच होकार दिला. तिच्या होकाराने त्यांना खूप आनंद झाला. झालं तर मला फक्त तुझा होकार ऐकायचा होता, त्या आनंदात म्हणाल्या. तर गणेशराव, एका आठवड्यात एक चांगला मुहूर्त आहे. 30 तारीख आपण पक्की करूयात, त्या म्हणाल्या. पण एका आठवड्यात म्हणजे खर्चाची? मामा अडखळत म्हणाले. खर्चाची तुम्ही काळजी करू नका. या लग्नाचा सगळा खर्च आम्ही करू. तुम्ही फक्त तयार राहा. सगळा खर्च मुलाकडील मंडळी करतायत म्हटल्यावर मामाचा चेहरा खुलला. तुम्हाला तर ठाऊक आहे, आम्ही गरीब माणसं आहोत. पण जर आपण सगळं करणार आहोत म्हटल्यावर आमचा काहीही आक्षेप नाही. पण एक विचारायचं होतं, मुलगा का आला नाही मुलगी बघायला? मामा खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाले. अरे हो, माझा मुलगा विकास हा एक यशस्वी उद्योजक आहे. सगळा व्यवहार तोच बघत असतो. त्यामुळे कामात खूप व्यस्त असतो. पण तो आमच्या शब्दाबाहेर नाही आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे म्हटल्यावर तो मुलगी न पाहताही लग्नाला उभा राहील. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त लग्नाच्या तयारीला लागा, अरुण देशमुख अभिमानाने म्हणाले. त्यांनी जवळच्या बॅगमधून नोटांचा एक बंडल मामाला दिला. हे तयारीसाठी काही पैसे ठेवा. नंतर आणखी देऊ, पण जोरात तयारीला सुरुवात करा. मामाने ते पैसे आदाशासारखे बघत घेतले. अजून बरीच काही चर्चा करून देशमुख मंडळी निघून गेली. जान्हवी चेंज करायला तिच्या रूममध्ये गेली. बाई, काय बघितलं या जान्हवीमध्ये यांनी? ही इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घरची सून बनणार आहे. मला तर कसंच वाटतंय. इतक्या मोठ्या घरची सून म्हणून माझी मुलगी निया शोभेल, ही जान्हवी नाही. मामी तोंड वाकडं करत म्हणाल्या. अगं हळू बोल, कुणी ऐकेल. तू ऐकलं नाहीस? जान्हवीने केलेल्या मदतीमुळे त्यांनी तिला पसंत केलं आहे. ते जाऊ दे. या लग्नामुळे आपल्याला खूप फायदा होणार आहे. आणि पुढे मागे नियासाठीही त्याच घरातील दुसऱ्या एखाद्या मुलाचे स्थळ सांगून येऊ शकते. बाकीचा विचार करू नकोस. सध्या फक्त या गोष्टीचा विचार कर की कशा प्रकारे आपल्याला त्यांच्याकडून जास्तीत जास्त रक्कम काढून घेता येईल, मामा म्हणाले. पण त्यामुळे मामीचे काही समाधान झाले नाही. इकडे जान्हवी मात्र विचारात पडली होती. आपल्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय. तिला कळत नव्हते की हे योग्य आहे की अयोग्य. ज्या मुलाला बघितलंही नाही त्याच्याबरोबर मला आयुष्य घालवायचं आहे. कसा असेल तो? मला समजून घेईल का? घरातील माणसे कशी असतील? मला हे सगळं जमेल का? पण नंतर तिने विचार केला की आता जे होईल ते बघू. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल. विचार करता करता तिला झोप लागली. निया घरी आली तेव्हा मामीने तिला सगळा वृत्तांत सांगितला. जान्हवीसाठी इतक्या मोठ्या घरचं स्थळ आलं आहे कळल्यावर तिचा जास्तच जळफळाट झाला. काय आहे त्या जान्हवीमध्ये? दिसायला अगदी सामान्य आहे. जान्हवी त्यांची सून बनण्याच्या लायकीची नाही. त्यांनी माझ्यासारख्या सुंदर, फॅशनेबल आणि स्मार्ट मुलीला पसंत करायला हवं होतं. मी राणीसारखे राहिले असते त्यांच्या बंगल्यात. अगं माझी लाडाची लेक ती. तुझी बरोबरी ती जान्हवी काय करणार? मला पूर्ण खात्री आहे की माझ्या लेकीचं लग्न तर एखाद्या राजकुमारासोबत होईल. विशाखाने लेकीची दृष्ट काढली. त्यानंतर तर ते जान्हवीशी जास्तच वाईट वागायला लागले. तिच्याशी बोलणंही टाळायला लागले. जान्हवी खूप एकटी पडली होती. बघता बघता 8 दिवस निघून गेले व लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाचा मंडप सजला होता. खूप सुंदर सजावट केली होती. जान्हवीने तर स्वप्नातही कल्पना केली नव्हती की तिचं लग्न इतक्या मोठ्या घरात होईल. पण मनात धाकधुकही होती. पाहुणे मंडळी पण आली होती. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आज जान्हवीला आपल्या आईवडिलांची खूप आठवण येत होती. ती डोळ्यांतील अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती. ती नवरीच्या वेशात होती. हाताला मेहंदी, नाकात नथ, कपाळावर मुंडावळ्या, गुलाबी रंगाचा सुंदर घागरा, केसांत गजरा. ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. विभाताईंनी आल्यावर तिची दृष्ट काढली. हे बघून मामीने जळफळाटाने तोंड वाकडं केलं. निया तर अशी तयार झाली होती की जसं काही तिने पूर्ण मेकअप किटच तोंडाला लावला आहे. त्या भडक मेकअपमुळे ती अजूनच विचित्र दिसत होती. कधी एकदा नवरदेवाला बघते असं तिला झालं होतं. नवरदेव दिसायला चांगला नसावा अशी आशा ती करत होती. कारण जान्हवीचं सौभाग्य तिला बघवत नव्हतं. इतक्यात नवऱ्या मुलाने मंडपात प्रवेश केला आणि ती आ वासून त्याच्याकडे बघतच राहिली. इतका हँडसम मुलगा ती प्रथमच पाहत होती.
शेरवानी परिधान करून विकास खूप राजविंडा दिसत होता. त्याचं रुबाबदार हिरोसारखं व्यक्तिमत्व पाहून मंडपातील सगळ्या मुलींच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. त्याच्या चेहऱ्यावर मात्र तो आनंद दिसत नव्हता जो नवरदेवाच्या चेहऱ्यावर असतो. त्यानंतर लवकरच लग्नाच्या विधी चालू झाल्या. दोघांच्या मध्ये अंतरपाट ठेवण्यात आले. पंडितजींनी सावधान म्हटलं आणि अंतरपाट खाली आला आणि दोघांची नजरानजर झाली. पण लगेच दोघांनी नजर वळवली. दोघं पण एकमेकांना आज पहिल्यांदाच बघत होते. एक क्षण विकी तिच्याकडे बघतच राहिला, पण दुसऱ्या क्षणी त्याने नजर वळवली. जान्हवीही विकीकडे पाहून क्षणभर लाजली. लग्नाआधी फक्त त्याचं नाव माहिती होतं. त्याला भेटण्याचा विचारही तिच्या मनात आला नव्हता. समोर नवरदेवाची फॅमिली खूप आनंदात एकमेकांशी गप्पा मारत लग्न एन्जॉय करत होते. विभाताई तर डोळ्यात अश्रू घेऊन आनंदाने फक्त त्यांच्याकडे बघत होत्या. त्याला मात्र या सगळ्यात काही रस नव्हता. जान्हवीही स्वतःच्याच विचारात मग्न होती. सगळ्या विधी पूर्ण झाल्या. पाठवणीची वेळ झाली. जान्हवी रडत होती. आज तिला खऱ्या अर्थाने पोरकं वाटत होतं. पण मामाच्या कुटुंबापैकी कुणालाच तिची दया आली नाही. कुणीच तिच्या गळ्यात पडून रडलं नाही. कोण होतं तरी तिचं त्या घरात? तिच्याशी बोलणंही त्यांना जड जात होतं. इतक्यात तिची मैत्रीण नेहा येऊन तिच्या गळ्यात पडली. आज पूर्ण दिवस तीच तर जान्हवीजवळ होती. जान्हवीला एकटं वाटू नये म्हणून प्रयत्न करत होती. घरचे फक्त नावाला उभे होते आणि तिच्या प्रत्येक गोष्टीवर जळत होते. त्या घरात जान्हवीला कधीच सुख मिळालं नाही आणि आता लग्नही तिला नाईलाजाने करावं लागलं होतं. नियाचं लक्ष तर फक्त विकीवर होतं. त्याच्यावरून तिची दृष्टी हटतच नव्हती. विभाताईंनी जान्हवीला कारमध्ये बसवलं. दुसऱ्या बाजूने विकीही बसला. दोघांमध्ये खूप अंतर होतं. दोघेही एकमेकांना बघायचं टाळत होते. कुणीच एक शब्दही बोलत नव्हतं. त्यांच्या मागे घरची मंडळी दुसऱ्या कारमध्ये बसली व दोन्हीही गाड्या घरच्या दिशेने धावू लागल्या. जान्हवीने पुन्हा एकदा मामाच्या घराकडे पाहिलं. तिला हुंदका आवरणे कठीण झाले, पण तरीही विकी तिच्याशी एका शब्दानेही बोलला नाही. अखेर फुलांनी सजवलेली ती कार त्या भल्या मोठ्या प्रशस्त बंगल्याच्या समोर येऊन उभी राहिली. बंगला कसला? महालच होता तो. विकी तर तिच्याकडे न पाहता पटकन त्या कारमधून बाहेर आला. ती अजूनही कारमध्येच बसलेली होती. विकी अजून एक शब्दही तिच्याशी बोलला नव्हता. एव्हाना त्याच्या वागण्यावरून जान्हवीला थोडी कल्पना आली होती की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिने एक दीर्घ श्वास घेतला व स्वतःच्या मनाला सांगितले की काही हरकत नाही. जे काही तिच्या नशिबात आहे त्याला सामोरे जायला ती तयार आहे. तिने हळुवारपणे गाडीचा दरवाजा उघडला व खाली उतरली. समोर प्रशस्त बंगला. त्या बंगल्यासमोर मोठा फुलांनी सजवलेला बगीचा. बगीचात एक झोपाळा. तो बंगला बघून ती चकितच झाली. आजपर्यंत एवढा मोठा बंगला तिने सिनेमातच पाहिला होता, पण आता तर ती स्वतः त्या बंगल्यात राहणार होती. ते एखाद्या स्वप्नासारखं होतं. पण ती लगेच भानावर आली. समोर दरवाजात घरातले सगळे तिच्या स्वागतासाठी उभे होते. विकी आधीच दरवाजात जाऊन उभा राहिला होता. विकीची लहान बहीण नुपूर हसत तिच्याजवळ आली. वहिनी, कुठे हरवलीस? मी नुपूर, तुझी छोटी नणंद. पण आजपासून तुम्हाला तुझी मैत्रीण समज. चल ना, सगळे तुझी वाट पाहत आहेत, ती हसत म्हणाली. जान्हवीनेही तिला हसून प्रतिसाद दिला. मग ती एकदम हळू दरवाजापाशी आली. तिचे स्वागत खूप धूमधडाक्यात करण्यात आले. तिचे डोळे भरून आले होते. घरातील सगळे लोक खूप चांगले होते. फक्त तिचा पतीच तिच्याकडे बघणं टाळत होता. तिला आरती ओवाळून घरामध्ये घेतले गेले. तिने हळूच विकीकडे पाहिले. त्याच्या हावभावावरून वाटत होतं की त्याला या सगळ्यात अजिबात रस नाही. तिने पटकन खाली पाहिले. मग बिबाताईंनी प्रेमाने तिला उंबरठ्यावरील माप ओलांडायला लावले. तिने गोड हसत माप ओलांडले व लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश केला. घरात विकीचे आईबाबा, नुपूर, विभाताईंची लहान बहीण शोभा व तिचे मिस्टर व त्यांचा मुलगा राज हे सगळे होते. बिबाताईंची बहीण ही त्यांच्याप्रमाणेच प्रेमळ होती. सगळ्यांनी जान्हवीला नाव घेण्याचा आग्रह केला. जान्हवीने लाजत ते नाव घेतलं जे तिला तिची मैत्रीण नेहाने शिकवलं होतं. सगळ्यांनी खूप प्रेमाने तिचे स्वागत केले. इतक्या वेळ शांतपणे उभा असलेला विकी आता वैतागून म्हणाला, आई, मी जाम थकलोय. डोकंही खूप ठणकतंय. तुमचं झालं असेल तर मी आज जातोय. ठीक आहे बाळा, आज दिवसभर खूप दगदग झाली. जा तू आराम कर. विभाताई त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाल्या. विकी आपल्या रूममध्ये निघून गेला. जान्हवी बेटा, मी तुला तुझ्या नवीन फॅमिलीची ओळख करून देते. तुझ्या सासऱ्यांना तर तू ओळखतेस. ही माझी छोटी बहीण शोभा. हे तिचे मिस्टर महेश कुलकर्णी. जान्हवीने दोघांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. हे दोघं मुलाच्या शिक्षणासाठी इथे मुंबईतच राहतात व महेश भाऊजी बिझनेसमध्ये आपली मदत करतात. व हा त्यांचा हँडसम मुलगा राज.
राजने पुढं होऊन हसत वहिनीचे आशीर्वाद घेतले. ही नुपूर. विभाताई पुढे काही बोलणार इतक्यात नुपूर त्यांना अडवत म्हणाली. आई, माझी वहिनीशी ओळख ऑलरेडी झाली आहे. मला तर मैत्रीणच भेटली आहे. असं म्हणत ती जान्हवीच्या गळ्यात पडली. वहिनी, तूही खूप थकली असशील. चल, मी तुला तुझी रूम दाखवते. नुपूर बेटा, जान्हवी आज तुझ्या रूममध्येच राहील. उद्या पूजा झाल्यानंतर ती तिच्या रूममध्ये राहील. शोभा हसत म्हणाली. जान्हवी, विकी मला मावशी म्हणतो. तूही मला मावशी व यांना काका म्हण. जान्हवीने स्माईल करत त्यांना होकार दिला. नुपूर तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. नुपूर व जान्हवीने चेंज केलं व झोपण्याची तयारी केली. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर नुपूर झोपी गेली. जान्हवीची मात्र झोप उडाली होती. नवीन घर, नवीन वातावरण, त्यात विकीचं विचित्र वागणं, यामुळे ती टेन्शनमध्ये होती. आजचा दिवस तर टळला, पण उद्यापासून तिला विकीसोबत त्याच्या रूममध्ये राहावं लागणार होतं. कशी राहणार होती ती त्याच्यासोबत एकाच रूममध्ये? त्याचा स्वभाव तर खूप खडूस वाटत होता. तिला आताच भीती वाटायला लागली. नंतर खूप उशिरा तिला झोप लागली. इकडे विकीलाही आज ते आपल्या रूममध्ये राहणार नाही हे कळल्यावर हायसं वाटलं. तिच्यासोबत रूम शेअर करण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. रागात आदळापट करत तो बेडवर पडला व झोपी गेला. क्रमशः कसा वाटला आजचा भाग? कमेंट्समध्ये जरूर कळवा. व कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.